नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आज आपण दत्त जयंतीबद्दल माहिती पाहणार आहोत. दत्त म्हणजे निर्गुणाची अनुभूती. दत्त म्हणजे आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे. दत्त हा केवळ विष्णूच्या अंशाने जन्मास आलेला नसून त्यांच्या ठायी ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांचेही अंश प्रकटले आहेत असे मानले जाते. आज आपण दत्त जयंतीबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. दत्त जयंती कधी आहे? मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे, भगवान दत्तात्रय यांचा जन्मदिवस म्हणून दत्त जयंती साजरी केली जाते. दत्त जयंती ही दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेला साजरी केली जाते. यावर्षी दत्त जयंती वार मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने दत्त जयंती साजरी केली जाते. दत्त महाराज यांच्या जन्माची कथा. दत्तात्रय हा शब्द दत्त व आत्रेय अशा दोन शब्दांनी तयार झाला आहे. दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा, आणि अत्रेय म्हणजे अत्रि ऋषींचा मुलगा श्री दत्तात्रयांच्या जन्माविषयी कथा आज आपण पाहणार आहोत. श्री दत्त हे अत्रि ऋषी व माता अनुसूया यांचा पुत्र व विष्णूंचा 6वा अवतार आहेत. अत्रि ऋषींनी पुत्र प्राप्तीसाठी लक्ष कुल पर्वतावर घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. अत्रि ऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजेच महादेव हे तिन्ही देव प्रकट झाले. त्यांनी अत्रि ऋषींना तपाचे कारण विचारले. अत्रि ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा. तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली. देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे 3 पुत्र अनुशयाच्या पोटी जन्मास आले. श्री दत्त जन्मांची एक कथा ब्रह्मपुराणात आहे. अत्रि ऋषींनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची पुत्र प्राप्तीसाठी आराधना केली. ते संतुष्ट झाल्यानंतर त्यांनी देवांना विनवले की आपण माझ्या घरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्त व्हावी. देवाच्या आशीर्वादाने दत्तात्रय, सोम, दुर्वास हे 3 पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रि ऋषींना प्राप्त झाली. दत्त जयंतीचे महत्त्व. दत्त जयंतीचे विशेष महत्त्व म्हणजे या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्तांची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्वांचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते. दत्त किंवा दत्तात्रय हा विष्णू देवांचा 6वा अवतार मानला जातो. दत्त जयंतीनिमित्त गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर इत्यादी दत्त महाराजांची मंदिरे असलेल्या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो. तसेच अनेक लहान मोठ्या दत्त मंदिरात दत्त जयंती दिवशी विद्युत रोषणाई, फुलांची सजावट केली जाते. विविध कार्यक्रमाचे आयोजन या दिवशी केले जाते. सायंकाळी दत्तांची पालखी सोहळा साजरा केला जातो. दत्त जयंतीच्या गुरुचरित्र या पवित्र ग्रंथांचे पारायण सामूहिकरित्या किंवा घरोघरी केले जाते. दत्तगुरु हे अनेक भाविकांचे श्रद्धा. दत्त जयंती साजरी करण्यामागे शास्त्रोक्त असा कोणताही विधी आढळून येत नाही. दत्त जयंतीच्या 7 दिवस आधी गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करण्यास सुरुवात केली जाते. यालाच गुरुचरित्र सप्ताह असे देखील म्हणतात. दत्त मंदिरामध्ये भजन, कीर्तन आदी कार्यक्रम आयोजित केले जातात. दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप केला जातो. दत्ताच्या हातातील कमंडळू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. शंख व चक्र विष्णूंचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे. दत्त महाराजांचे 24 गुणगुरू. दत्तगुरूंनी पृथ्वीला गुरु केले आणि पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि सहिष्णू असावे अशी शिकवण घेतली. तसेच अग्नीला गुरु करून हा देह क्षणभंगूर आहे अशी शिकवण अग्नीच्या ज्वालेपासून घेतली. अशा प्रकारे चराचरामधील प्रत्येक वस्तूमध्ये ईश्वराचे अस्तित्व पाहण्यासाठी म्हणून दत्तगुरूंनी 24 गुरु केले. त्यांची नावे अशी आहेत: पृथ्वी, पाणी, वायू, अग्नी, आकाश, सूर्य, चंद्र, समुद्र, अजगर, कपोत, पतंग, मधमाशी, हत्ती,
भ्रमर, मृग, मत्स्य, पिंगळा, वैश्य, टिटवी, बालक, कंकण, शरकर्ता, सर्प, कोळी आणि पेशकार. दत्त महाराजांचे प्रमुख अवतार: श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री माणिक प्रभू, श्री स्वामी समर्थ, श्री साईबाबा, श्री भालचंद्र महाराज. दत्त महाराजांचे 16 अंशात्मक अवतार: योगीराज, अत्रिवरद, दत्तात्रय, कालाग्निशमन, योगीजन वल्लभ, लीला विश्वभर, सिद्धराज, ज्ञानसागर, विश्वंभर, मायामुक्त, श्री मायामुक्त, आदिगुरु, शिवरूप, देवदेव, दिगंबर, कृष्ण श्याम कमलनयन हे दत्तात्रयांचे 16 अवतार अंशात्मक होते. दत्त जयंतीपूर्वी 7 दिवस दत्तभक्त पुरुष या गुरुचरित्र ग्रंथाचे काटेकोर नियम पाळून वाचन करत असतात. दत्त जयंतीला या वाचनाचे पारणे करतात. दत्त जयंतीच्या दिवशी दत्त महाराजांच्या देवळामध्ये भजन आणि कीर्तन होते. संध्याकाळच्या वेळी दत्त महाराजांचा जन्म झाला असे मानतात. त्यावेळी जन्माचे कीर्तन असते. देवळावर रोषणाई केली जाते. पालखीमधून भगवान दत्तात्रयांची मिरवणूक निघते. भारताच्या विविध प्रांतात या उत्सवाचे आयोजन 1 आठवडाही केले जाते. या उत्सवामध्ये संगीत तथा नृत्य क्षेत्रातील विविध कलाकार येऊन आपली कला सादर करतात. अशा कार्यक्रमाचे हे विशेष आयोजन केले जाते. केवळ शहरातच नव्हे तर लहान लहान गावातही उत्सव साजरा केला जातो. आलेल्या भक्तांसाठी अन्नदान आणि प्रसादाची व्यवस्था केली जाते. दत्तात्रय हा देव आहे जो दैवी त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचा अवतार आहे. दत्त या शब्दाचा अर्थ दिलेला आहे. दत्ताला असे म्हटले जाते कारण दैवी त्रिमूर्तीने गुरु अत्री आणि माता अनुसया या ऋषी जोडप्याला पुत्रांच्या रूपामध्ये दिले आहे. तो गुरु अत्र्यांचा पुत्र आहे म्हणून त्यांचे नाव अत्रेय आहे. हिंदू धर्मांचे पहिले गुरु म्हणून दत्तात्रयांना समजले जाते. दत्त संप्रदायांचा प्रभाव हा मुख्यतः महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, वासुदेवानंद सरस्वती अर्थात ठेंबे स्वामी असे अत्यंत उच्च कोटीचे साधक याच परिवाराचा भाग आहेत. आणि महाराष्ट्राबाहेरही दक्षिण भारतात त्यांची विविध मंदिरं असून नित्य नियमाने तेथे पूजा अर्चना केली जाते. तर मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे दत्त जयंती ही साजरी केली जाते. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हीसुद्धा अशा प्रकारे दत्त जयंती साजरी करा. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.